आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, आपण पाहत आहे VIP छत्रपती शिवाजी महाराज की पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर श्री छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। हरे हरे महादेव, हरे हरे महादेव। इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे। इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे। इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे। इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे। इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे। इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे। इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे। इतिहास अनेकांच्या घडण्याचा आणि घडवण्याचा विषय आहे। युगायुगातून एखादा युगपुरुष जन्माला येतो आणि युगायुगांना तो प्रेरणा देत राहतो। छत्रपती शिवाजी महाराज हे अशा युगपुरुषाचं नाव आहे। 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक इतिहास घडला। हा इतिहास सर्वसामान्य माणसांनी, कष्टकऱ्यांनी, कामकऱ्यांनी, या मातीतल्या शेतकऱ्यांनी घडवला। माणूस गेल्यावर त्याचे पुतळे स्मारक होणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या माणसाच्या जिवंतपणीच त्याच्या कर्तृत्वाची स्मारक उभारत असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला हे भाग्य आहे। दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेश मध्ये गेले। आंध्रातल्या त्या मुक्कामात महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिरात जाऊन श्रीशैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं। दर्शन घेतल्यानंतर महाराज बाहेर आले। त्यांनी मंदिराचा परिसर न्याहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं, मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीये। आतापर्यंत अनेक राजे आले गेले असतील, अनेक राजांनी त्या मंदिरात जाऊन श्रीशैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं असेल, आसपासचा परिसर न्याहाळला असेल, पण त्या मंदिराला घाट नाहीये हे लक्षात आलं महाराजांच्या। त्यांनी तत्काळ आंध्र प्रदेश मधले काही मजूर बोलावले आणि सांगितलं, या मंदिराचे घाट बांधून पूर्ण करा। महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले। खरं तर नसते बांधले तरी काही अडचण नव्हती। महाराजांना सांगता आलं असतं, तो भाग कुठे माझ्या मतदारसंघात येतो। आपण महाराष्ट्राचे मंदिर आंध्रमध्ये बांधलंच पाहिजे असं काही नाही, पण हा संकुचित विचार महाराजांनी केला नाही। एके दिवशी श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिरात दर्शन घेऊन महाराज बाहेर आले आणि कळसाचं दर्शन घेण्यासाठी त्यांनी कळसाकडे पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं, मंदिराच्या छताच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण दक्षिणेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय, ते अपूर्ण आहे। महाराजांनी तत्काळ मजुरांना बोलावलं, ते अपूर्ण राहिलेलं चौथं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल? मजुरांनी रक्कम सांगितली आणि महाराजांनी तत्काळ पैसे दिले, ते अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करा। त्या मजुरांना पैसे देऊन महाराज पुढच्या मोहिमेला चालते झाले। आंध्रातल्या त्या मजुरांनी श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं आणि गोपूर बांधून झाल्यावर ते सगळे मजूर एकत्र बसले। ऐसा राजा होणे नाही। कित्येक जण आले गेले, कित्येकाने मंदिरात दर्शन घेतले, कित्येकाने कळसही पाहिले। हे चौथं गोपूर अपुरं आहे हे अनेकांना दिसले, पण ते बांधावं असं वाटलं फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना। धन्य ऐसा राजा होणे नाही। अरे हा राजा सतत आपल्या समोर असायला हवा, त्याचं अस्तित्व इथं जाणवायला हवं। हा राजा सतत आपल्याला प्रेरणा देत राहायला हवा। काय करता येईल? अनेक मजूर म्हणाला, आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय, त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम। आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी वर्गणी काढली
आणि श्रीशैल मल्लिकार्जुनच्या त्या 4थ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं जिवंत स्मारक आहे आंध्र प्रदेशमध्ये. पहिलं स्मारक. महाराज दक्षिण दिग्विजय करून परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकमध्ये बेलवाडी नावाचे ठाणं आहे. सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीने तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाहीचा सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार त्यांच्याकडे आला. सावित्रीबाई देसाई उत्तम पद्धतीने कारभार पाहत आहे. आता सखोजी गायकवाड नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की दक्षिणेतलं सगळं जिंकत निघालोच आहे तर हे बेलवाडीचं ठाणंही जिंकावं. सावित्रीबाई नावाची कुणी बाई आहे, सहज पराभव करता येईल. आणि सखोजीने मोजकं सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठी चिमट आणि जिद्दीची, तिने सखोजीचा सपशेल पराभव केला. आपला पराभव झाला हा सल सखोजीच्या उरात दाटला. हे जर महाराजांना कळालं तर, आणि सखोजीने आणखी प्रचंड सैन्य गोळा केलं आणि त्या बेलवाडीच्या ठाण्यावर परत हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात सखोजी गायकवाडने सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या पराभूत सावित्रीबाई निघाल्या. जाता जाता अचानक ठमकल्या. गर्दीशी मागं वळाल्या. स्वतःच तानं बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला. तानं बाळ घेतलेल्या सावित्रीबाई महाराजांच्या पुढ्यात आल्या. त्यांना माहिती आहे आपण पराभूत आहोत, आपण कैदी आहोत. हा राजा आता आपल्याला शिक्षा देणार, सदा सुनावणार. पण राजाने काही शिक्षा सुनावल्या अगोदरच सावित्रीबाई सरदिशी पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि महाराजांना म्हणाल्या मी तुमची कैदी आहे, काय शिक्षा द्यायची ती मला द्या. पण या सगळ्या प्रसंगात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीच नको. महाराजांनी स्मित केला. चिटणीसाला इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्याने दूध पाजलं. दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे. हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीला शिक्षा सुनावतो, कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला सजा देतो. सखोजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून चोळी बांगडीसाठी यांना आमच्याकडून नवं राज्य जोडून द्या. आणि हा आमच्या मांडीवरचा आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. सावित्रीबाईंना कळेल कैसा धन्य, मी पराभूत आहे, माझं राज्य बळकवायचं राहिलं बाजूला. हा राजा मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी नवं राज्य जोडून देतो, शिक्षा देणं राहिलं बाजूला. हा राजा माझ्या मुलाला स्वतःचा भाचा मानतो, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करतो. ऐसा राजा होणे नाही. या राजाची ही कीर्ती लोकांना कळाली पाहिजे. या राजाचं हे थोर पण लोकांना समजलं पाहिजे. आणि म्हणूनच या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार करून घेतली. महाराज बसले, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे. महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती 3 दगडी शिल्प. कधी कर्नाटकमध्ये गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे. त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या हयातीतलं महाराजांचं हे दुसरं जिवंत स्मारक आहे कर्नाटकमध्ये. 350 वर्षापूर्वी फक्त महाराष्ट्राला नव्हे, कर्नाटक आंध्र नव्हे, या भारत वर्षाला नव्हे तर संपूर्ण जगाला या राजाची फुरळ पडली. या राजाच्या कर्तृत्वाने अनेक जण प्रेरित झाले. अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानलाय. महाराष्ट्राच्या गावागावात महाराजांचे पुतळे स्मारक आहेतच, पण जगात सगळ्यात जास्त स्मारक जर कुठल्या महापुरुषाची असतील तर ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची आहे.
असं काय काय केलं काय? या जगात आधी राजे नव्हते असं नाही, बादशाह नव्हते असं नाही, महाराजा सम्राट अनेक होऊन गेले, पण आज 392 वर्ष झाली महाराष्ट्राचा जन्म, तरी अजून छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर अधिकाधिक वाढतो आहे. कारण त्या राजाने राज्य उभा केलं, पण ही कीर्ती, हे थोरपण, हे इतर कुणाच्या वाट्याला नाही आले, ते महाराजांच्या का. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. 50 वर्षातली 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष रणांगणावर घोड्यावर बसून फक्त युद्ध खेळण्यात गेली, आणि उरलेली 30 वर्ष, या उरलेल्या 30 वर्षात या राजाने जे केलंय ना, त्यामुळं या राजाची कीर्ती दिगंत झाली. काय केलं 30 वर्षात? रणांगणावरची 10 वर्ष महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यात घालवली, आणि उरलेली 30 वर्ष या स्वराज्याचं सुराज्य बनवण्यासाठी खर्च केली. स्वराज्य म्हणजे काय आणि सुराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य निर्माण करणं, आणि सुराज्य हे निर्माण केलेलं राज्य जनतेच्या हिताचं असलं पाहिजे, ते कल्याणाचं असलं पाहिजे, जनतेला ते आपलं वाटलं पाहिजे, ते सुखकर राहिलं पाहिजे. म्हणून या स्वराज्याचं सुराज्य होणं हे अत्यंत महत्वाचं. महाराजांनी ते केलं. ते तुम्हाला माहिती आहे, या हिंदुस्थानामध्ये इंग्रजांनी पहिलं पाऊल कधी ठेवलं? रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराज उद्दौला यांची लढाई झाली प्लासीची लढाई. ही प्लासीची लढाई इंग्रजांनी जिंकली, आणि इंग्रजांचं हिंदुस्थानात पाऊल पडलं. या सिराज उद्दौलाची फौज किती होती? 1 लाख. आणि इंग्रज अधिकारी रॉबर्ट क्लाइव्ह याचं सैन्य किती होतं? फक्त 5000. तरीही सिराज उद्दौलाचा पराभव झाला, आणि 5000 इंग्रजांनी 1 लाख फौजेला पराभूत करून या हिंदुस्थानमध्ये स्वतःचं पाऊल घट्ट रोवलं. त्यांनी प्लासी जिंकली. प्लासी जिंकल्यानंतर हा रॉबर्ट क्लाइव्ह आपल्या 5000 सैन्यानिशी प्लासी या शहरात आत निघाला. त्याला असं वाटलं होतं की आता विरोध होईल, लोक आपल्याला हकलतील, मारतील, अंगावर येतील, लढाई होईल. पण प्लासी शहरामध्ये त्यांनी पाय ठेवला, आणि या रॉबर्ट क्लाइव्हच्या असं लक्षात आलं की रस्त्याच्या दोन्ही बाजूला हजारो लोक उभा आहेत. रॉबर्ट क्लाइव्हला क्षणभर भीती वाटली. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभा असणाऱ्या हजारो लोकांनी प्रत्येकानं एक दगड जर घेतला, तर त्या दगडाच्या ढिगाऱ्यात आपले 5000 सैन्य गाडले जातील. शक्य आहे, सहज शक्य आहे. पण रॉबर्ट क्लाइव्हला आश्चर्य तेव्हा वाटलं की तो शहरात आला, या हजारो लोकांपैकी कुणीही दगड उचललाच नाही, फेकायचं लांबच, उलट ते सिराज उद्दौलाचं स्वागत करत, रॉबर्ट क्लाइव्हचं स्वागत करत राहिले. रॉबर्ट क्लाइव्हला काही कळेल आहे का? लाखाची फौज असलेला सिराज उद्दौला पराभूत झाला, पण किमान त्या सिराज उद्दौलाच्या रयतेनं आपल्याला विरोध तरी करायला हवा होता, माघारी जा तरी म्हणायला पाहिजे होतं, गो बॅकचे नारे तरी द्यायला हवे होते. ही रयत आपलं स्वागत का करतेय? हजारो लोक. रॉबर्ट क्लाइव्ह असं लिहून ठेवतो की आमचा विजय सोपा झाला याचं कारण या सिराज उद्दौलाचा जो कारभार होता ना, तो कारभार रयतेच्या हिताचा नव्हता. त्यामुळे रयतेची मानसिकता अशी झालेली की दुसरा कुणीही आला तरी चालेल, पण हा नको, हा सिराज उद्दौला नको, इंग्रज आले तरी चालते. या कारभाराला जो सिराज उद्दौलाने केला त्याला सुराज्य म्हणत नाहीत. शिवाजी महाराजांना कसं राज्य निर्माण करायचं होतं? नुसतं स्वराज्य नव्हे, सुराज्य, जे लोकांना आपलं वाटेल, लोकांचं असेल, लोकांच्या कल्याणाचं. आणि म्हणूनच इथला प्रत्येक जण स्वराज्यासाठी मरत राहिलाय. का? काय दिलं होतं महाराजांनी? तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाची, कडकोची, असंख्य माणसाने आपलं समर्पण दिलं. काय दिलं? काय होतं महाराजांनी? कोंडाना घ्यायचंय महाराजांना. तानाजी रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आला. महाराजांनी तानाजीला सांगितलं, ताना कोंडाना घ्यायचं म्हणे रे. तसं सरदेशी उठला तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगेच कोंढाण्याचं, मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेला. तो असा गेला की परत
रायबाचं लग्न करायला आलाच नाही. काय काय दिलं असेल महाराजांनी तानाजीला? का महाराज म्हणले होते तानाजीला, ताना तेवढा कोंडाणा घे, मग पंचायत समितीच्या तिकिटास तुझं बघतो. काय दिलं महाराजांनी? एक स्वप्न दिलं होतं. महाराजांनी यांना एक ध्येय दिलं होतं. काय? महाराजांनी कधीच कुणाला सांगितलं नाही माझा स्वराज्याचा प्रयत्न चाललाय, या माझ्या बरोबर सामील व्हा. कुणाला सांगितलं नाही जा लढ, नाही. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, मी सांगतोय म्हणून नको येऊस, मी म्हणतोय म्हणून नको लढूस. तुला जर वाटत असेल तुझ्या पोरी बाळींची अब्रू सुरक्षित राहावी तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्या तर ये. तुला जर वाटत असेल हे तुझं राज्य तुझंच राहावं तर ये. मी म्हणतोय म्हणून नको. इथला प्रत्येक जण जो आला ना महाराजांच्या सोबत, तो स्वतःच्या राज्यासाठी आला. आपल्या पोरी बाळींची अब्रू सुरक्षित राहावी म्हणून आला, आपल्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्यात म्हणून आला, हे आपलं राज्य आपलं राहावं म्हणून आला. हा विषय पेरला महाराजांनी. राज्य आपलं वाटावं लागतं. राज्यकर्त्याचं सगळ्यात मोठं यश काय? रयतेला हे राज्य आपलं वाटणं, त्याला मी सुराज्य म्हणतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण दगड मारतो का? नाही. आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का? नाही. का? घरातला बल्ब माझा आहे, रस्त्यावरची ट्यूब माझी नाही. ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब माझी होईल ना, त्या दिवशी हा देश महासत्ता होईल. महाराजांनी काय केलं? प्रत्येकाला हे तुझं राज्य आहे. घरातला बल्ब जसा माझा आहे त्याची राखण करणं, संरक्षण करणं माझं कर्तव्य आहे. तीच भावना महाराजांनी त्या प्रत्येकात रुजवली. हे तुझं राज्य आहे, तुझं आहे ना, मग राखण संरक्षण जबाबदारी तुझी आहे. इथल्या प्रत्येकानं ती स्वीकारली आणि यशस्वीही करून दाखवली. हे महाराजांच्या कार्याचं सगळ्यात मोठं यश आहे. राज्य ठेवलं, राज्य निर्माण केलं. राज्याचं नाव काय? शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं राज्य म्हणून शिवराज्य. काय ठेवलं नाव महाराजांनी? शिवराज्य. ठेवलं असतं तरी अभिमानच वाटला असता. पण महाराजांनी या राज्याला स्वतःचं नाव नाही दिलं. नाव काय? स्वराज्य. स्व म्हणजे माझं. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य, माझं राज्य. अरे मग माझं आहे ना, मलाच लढलं पाहिजे, मलाच झगडलं पाहिजे, मलाच फुगलं पाहिजे, मलाच नेलं पाहिजे. ही उर्मीतल्या प्रत्येकात रुजली, भरली, फुलली आणि मग इथली माणसं मातीसाठी लढायला तयार झाली. हे प्रेरणा दोन पद्धतीचे असतात. एखादं प्रचंड मोठं कार्य उभा करायचं असेल ना, तर ते उभा करावं ही पहिली प्रेरणा आहे. आणि हे करण्यासाठी असंख्य हात हवेत. त्यांना उभा करण्यासाठी त्यांना प्रेरणा देणं हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. शिवाजी महाराजांनी इथल्या प्रत्येकाला ही प्रेरणा दिली. हे राज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा, ही शिवरायांची प्रेरणा आहे. महाराजांची प्रेरणा काय? ही. आणि मग महाराजांनी इथल्या प्रत्येकाला प्रेरणा दिली आणि मग इथला माणूस एक उठून उभा राहिला. तुम्हाला माहिती आहे औरंगजेब कुणी साधा नाही. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं आहे. आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे शिवाजी राजांचं आहे. औरंगजेबाची छावणी पडली तर उभा आडवा 3.5 मैलाचा परिसर व्यापून जायचा. त्याच्याबरोबर किमान 7 ते 7.5 लाख लोक असायचे नुसत्या औरंगजेबाबरोबर. त्याच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 होती. आणि एका सरदाराच्या हाताखाली कमीत कमी 50,000ची फौज. म्हणजे 14,500 गुणिले 50,000 एवढा औरंगजेबाचं नुसतं लष्करी सामर्थ्य होतं. आणि हा एवढा बलाढ्य औरंगजेब आपली पूर्ण हयात घालवतोय कशासाठी? शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी. प्रश्न असा आहे की स्वराज्यच का? हयातीची 27 वर्ष घालवली त्यांनी इथं. 27. या सह्याद्रीच्या डोंगर कडाईशी टकरा घेत राहिलाय. का एवढा हट्ट का स्वराज्य
तसंच आहे, अफगाणिस्तान तसंच आहे, विजापूर तसंच आहे, निजामशाहीचं अहमदनगर तसंच आहे, गोवळकोंडा तसंच आहे. अरे ती राज्य घे ना, इराण घे, अफगाणिस्तान घे, आदिलशाही, निजामशाही, ते घे ना सगळं. स्वराज्यच का? औरंगजेबाने याचं उत्तर त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलंय. औरंगजेब लिहितो, इराणचं राज्य शहापासचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे, नगरचं राज्य निजामशहाचं आहे, गोवळकोंड्याचं राज्य कुतुबशहाचं आहे. पण महाराष्ट्रातलं स्वराज्य हे पुन्हा राजा, सुलतान, सम्राट वा बादशहाचं राज्य नाही, तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका तो आहे. औरंगजेब लिहितो, हे रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढे बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका आहे, हा स्वराज्याचा प्रयोग जर दिल्लीकडे पसरला तर आपलं दिल्लीचा तख्तही बचावणार नाही. आदिलशाही राहिली काही बिघडणार नाही, इराण राहिलं काही हरकत नाही, नगर काही प्रॉब्लेम नाही, गोवळकोंडा असू दे चालतोय. स्वराज्य फक्त नको का? कारण रयतेत ही जी प्रेरणा निर्माण झाली आहे ना स्वराज्याची, की प्रत्येक राज्याच्या रयतेत जर निर्माण झाली तर दिल्लीचं तख्त बचावणार नाही. म्हणून स्वराज्य उद्ध्वस्त करायचं त्याला. महाराज किती खोलवर विचार करून निघालेत. हे रयतेचं राज्य हेच महाराजांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व स्मारक आहे, सगळ्यात मोठं. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ तयार केलं. पण या अष्टप्रधान मंडळामध्ये राजेशाही आहे त्यावेळी लष्करावरच सगळं चालतंय. पण अष्टप्रधान मंडळामध्ये लष्कर प्रमुख किती आहेत? अष्टप्रधान मंडळात फक्त एक, उरलेले 7 जण मुलकी कारभाराची माणसं आहेत. मुलकी कारभार लोकांशी ज्यांचा संबंध येतो, लोकांच्या कल्याणाचा, हिताचा निर्णय घेतला जातो. महाराजांनी सगळ्यात जास्त लक्ष स्वराज्यासाठी नव्हे, या स्वराज्याचं सुराज्य कसं करता येईल त्याच्या कारभारासाठी दिलाय. हे वैशिष्ट्य आहे महाराजांचं. का मी सतत महाराजांचा जागर करतो, जय जयकार करतो? हे सगळ्यात महत्वाचं आहे. हेनरी ऑक्झेंडन महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होता. तो असं लिहितो की सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक राजसत्ता चिन्ह आणि अधिकारदर्शक चिन्ह लावलेली होती. राजसिंहासनाच्या डाव्या बाजूला एका सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी तराजूची पारडी होती. 350 वर्षापूर्वी राज्याभिषेकाच्या डाव्या बाजूला भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी तराजूची पारडी होती. हे भाला हा राजसत्तेच्या शक्तीचं चिन्ह आहे, तर समपातळीत लोंबणारी तराजूची पारडी ही निपक्षपाती न्यायाचं प्रतीक आहे. ज्या काळात जगात कुठेही न्यायालय अस्तित्वात आलं नव्हतं, न्याय पद्धत अस्तित्वात नव्हती, किंवा निपक्ष न्यायाचं चिन्ह म्हणून तराजू कुठं रेखाटला नव्हता, त्या काळात 350 वर्षापूर्वी महाराज सांगतायत, हो माझं हे राज्य सगळ्यांसाठी समान असेल आणि निपक्ष न्यायदान करेल. एवढंच नाही, ते छत्रपती आहेत, राजे आहेत, सगळा कारभार केंद्रबिंदू म्हणून त्यांच्या भोवती आहे. पण तरीही महाराजांनी सरन्यायाधीश म्हणून नवपद निर्माण केलंय. जनतेला न्याय देणं हे या राज्याचं पहिलं कर्तव्य आहे. इथं पुन्हाही सर्वसामान्य माणसावर अन्याय होणार नाही याचं 350 वर्षापूर्वी न्यायमूर्ती रानडे असं म्हणतात की ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी परिषदेसारखी महाराजांनी ही रचना करून ठेवली. लोकशाही किती राज्यात होती त्यावेळी? नाही. महाराष्ट्र 6 जून 1674 हे जगाच्या पाठीवर लोकशाही राज्य म्हणून घोषित झालेलं पहिलं राज्य आहे, जे शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. डॉक्टर बालकृष्ण असं म्हणतात की ही अध्यक्षीय लोकशाही पद्धत आहे, महाराजांनी चालवली. आमचं काय झालंय? अफजल खानाचं पोट ते शाहिस्ता खानाचं पोट, बस संपले शिवाजी महाराज. याच्या पलीकडे अफाट आहेत ना, ते विलक्षण कार्य करून ठेवलं, राज्य उभा केलं. पण त्याच्या अगोदर महाराजांनी हे राज्य चिरंतन कसं राहील याचा विचार करून ठेवला. राज्य उभा करणं सोपं, राज्य राखणं कठीण.
या हिंदुस्थानात राज्य नव्हते असं नाही. विजयनगरचं हिंदू साम्राज्य होतं, देवगिरीचं यादवांचं राज्य होतं, पण तीही नेस्तनाबूत झाली. आपण ही स्वराज्य उभा करून कदाचित तेही नाही. महाराजांनी पहिला विचार केला, या देशात शत्रू आलेत, कुठून आलेत? कुठून? खैबर खिंडीतनं आलेत, आणखी दर्यावरनं आलेत, समुद्रावरनं. 350 वर्षापूर्वी महाराजांनी आम्हाला सांगून ठेवलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरून. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राला धोका समुद्रावरून, अतिरेकी समुद्रावरूनच आले. आतापर्यंत हिंदुस्थानच्या इतिहासात कुणीही उचललं नाही असं पाऊल पहिलं महाराजांनी उचललं. सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःच आरमार उभा करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला शिवाजी महाराजांची नोंद घ्यावी लागते. कुठल्याच राजाला आरमार, चंद्रगुप्ताचंही आरमार होतं पण ते व्यापारासाठी, युद्ध लढाया करणारं त्यांचं आरमार होतं. ते पहिल्यांदा महाराजांनी निर्माण केलं. पहिल्यांदा ते आरमार उभा करण्यासाठी पोर्तुगीज लुई व्हेनेगस आणि फर्नांडो व्हेनेगस या पोर्तुगीज अधिकाऱ्यांना बोलावलं. 7-8 दिवसच ते थांबले असते. रातोरात गायब झाले दोघं बापले. त्यांना पोर्तुगीजांनी सांगितलं, अरे काय करताय? शिवाजी महाराजांच्या आरमाराला तयार करणं म्हणजे पोर्तुगीजांच्या पायावर कुऱ्हाड मारणं. हिंदुस्थान आमचा देश, आमचा देशातला समुद्रही आमचा असायला हवा, पण समुद्र आमचा नव्हता. समुद्रात जर प्रवास करायचा झाला तर पोर्तुगीजांचं परवानगी पत्र लागायचं. आमचं जहाज उतरवायचं तर पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. या हिंदुस्थानात समुद्र आमचा नव्हता. महाराज पहिले ज्यांनी समुद्रावर हुकूमत करायची जिद्द बाळगली, स्वतःचा आरमार उभा केला. तत्कालीन काळात जहाज इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा डचांकडनं घ्याव्या लागायच्या, दारुगोळा पोर्तुगीजांकडनं घ्यावा लागायचा. इंग्रज जहाज देत होते, पोर्तुगीज तोफा, डच, दारुगोळा. महाराजांनी विचार केला, हे आज देत आहे पण उद्या हे सगळं यांनी देणं बंदच केलं तर. आणि मग महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात. जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे म्हणून पहिला राजा ज्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली, तोफा ओतायचे कारखाने महाराष्ट्रात सुरू झाले. स्वराज्यासाठी लागणारा दारोगोळा स्वराज्यातच निर्माण होऊ लागला. उद्योगशीलता, उद्यमशीलता, सृजनशीलता आणि निर्मिती क्षमता हे शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले अलौकिक गुण आहेत. स्वतःला लागणारं साधन स्वतः तयार करा, अफाट आणि अफलातून कार्य. स्वराज्याच्या बनावटीची जहाज दर्यात उतरू लागली, पण या जहाजावर एखाद्या अवजड तोफ ठेवली तर त्या तोफेच्या ओझ्यानं जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचं. तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. एके दिवशी महाराजांनी हे बघितलं, काहीतरी केलं पाहिजे आणि विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात पोहोचले. तिथल्या कामगारांना बोलावलं, मी सांगतो तसं जहाज तयार करा. आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पडणार, किती ओझं ठेवलं तरी पाण्यात न डचमळणार, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणार, असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमरी अथवा संगमेश्वरी जहाज. ही महाराजांची निर्मिती आहे. म्हणजे इंग्रज आमची जहाज विकत घेतात, देता का विचारतात. शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आम्ही खरंच चाललो असतो ना तर हिंदुस्थान आज जगातला महासत्ता म्हणून उभा राहिला असता. आमचे महाराज आम्हाला तुम्हाला लागणारी साधनं तुम्ही निर्माण केली पाहिजेत असं सांगतात, पण तोच महाराजांचा देश आज विमान मात्र फ्रान्सकडनं विकत घेतो. भारतीय नौदलात कधी गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावर लिहिलंय भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, पण तेच नौदल विमानवाहू नौका मात्र दुसऱ्या देशाकडनं विकत घेतात.
महासत्ता कोण? अमेरिका. का झाली? इतर देशांना शस्त्र विकून झाली. हे तर सगळं आम्हाला महाराजांनी 350 वर्षापूर्वीच सांगून ठेवलंय. ज्या वयात आमची पोरं मोबाईलवर गेम खेळतात त्या वयात जपानची पोरं मोबाईल बसल्या बसल्या तयार करतात. उन्हाळ्याचे दिवस आले की आमचं महिला मंडळ घरात एकत्र येऊन उन्हाळी पदार्थ तयार करायला बसतं, तशा जपानच्या महिला एकत्र बसून कॅल्क्युलेटर, रोबोट आणि कॉम्प्युटर तयार करतात. हे त्यांचे उन्हाळी पदार्थ, रोबोट, कॅल्क्युलेटर, कॉम्प्युटर. का देश पुढे जातात? हे तंत्र 350 वर्षापूर्वी महाराजांनी दिलंय महाराष्ट्राला. आम्ही नाही ओळखू शकलो. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे, सगळ्यात मोठी. आणि याच्या बळावर तर दरारा निर्माण केला ना. अरबी लोक यायचे कोकणात, कोकणातल्या बायका पळवायचे, भर तारवावर त्यांची आबरू लुटायचे, माणसांचे नाक कान कापायचे, धड्या रक्ताळून टाकायचे. पहिलं मात्र आम्ही कडाडले महाराज. आमच्याच मातीतून आमचीच माती. दौलत खान, दौलत खान आरमार प्रमुख होता त्यावेळी महाराजांचा. या उपर जर असे पातक घडले तर त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. दौलत खानाला समजते. दौलत खान सजग झाला. एका दिवशी दौलत खानाला बातमी मिळाली, अरबांची टोळी येते दर्यावरनं कोकणात. दौलत खान वाटत बघत होता. अरबी लोक दिसले आणि प्रचंड हल्ला चालू झाला. मस्कत पर्यंत पाठलाग केला. मस्कतला तुंबळ युद्ध झालं. काही अरब मारले गेले. 200 अरब दौलत खानानं कैद केले. महाराजांच्या सामने आले. बघितलं मात्र आणि संतापले राजे. आमच्याच मातीतून आमचीच माती. दौलत खा, दावण बांधून गडावर खिंड काढा यांची. आणि कोंडाजींना सांगितलं, कोंडाजी हे 200 अरब आपल्या वासोट्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवा. हा वासोट्याचा किल्ला आमच्या साताऱ्याच्या जवळ आहे. व्याघ्रगड सुद्धा म्हणतात त्याला. एखाद्या किर्र जंगलात भाग दबा धरून बसावा तसा व्याघ्रगड दबा धरून बसलाय. बिकट आहे, भयानक आहे. अजूनही सहजासहजी जाता येत नाही तिथपर्यंत. 3-4 तास पाण्यात प्रवास करावा लागतो. मग खंदात किर्र जंगल तुडवत 3-4 तासांनी हा दबा धरून बसलेला वासोट्याचा म्हणजे व्याघ्रगड इतका बिकट आहे. दिवसा सावळ्या सूर्याची त्या जमिनीवर पोहोचत नाही. माणसाची बात सोडा, पाखराची तर फिरकत नाही. इतका भया. परवा पुण्याची 4-5 पोरं आली होती फिरायला. हेलिकॉप्टरनं शोधावी लागली. इतका भयानक आहे. म्हणजे एखाद्याला गायब करायचं असेल तिथं नेऊन सोडा. त्यावेळी कसं असेल? महाराजांनी सांगितलं, ह्या 200 अरबांना त्या वासोट्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवा आणि ह्यांना इतकं मारा, इतकं मारा, इतकं मारा. हे फक्त मेले नाही पाहिजेत. आणि महिनाभर मराठे मारत होते. इतके मारत होते, इतके मारत होते, फक्त मरूच देत नव्हते. मार खाऊन खाऊन आठवड्यात एवढे सुचलेले ते एकमेकांनाच ओळखेना. तो आमच्यातलाच का? महिनाभर मार खाल्ल्यानंतर मग महाराजांनी सांगितलं, कोंडाजी आता ते सुचलेले 200 अरब त्यांच्या जहाजात बसवा आणि द्या त्यांच्या देशात पाठवून. कोंडाजीला काय कळेल? त्याने विचारलं, महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला? महाराज म्हणले, जाऊ द्यावं. बरं जाऊ द्यावं. आता महाराजांचा आदेश आहे. ते सुचलेले 200 अरब कोंडाजीनं जहाजात बसवले, दिले त्यांच्या देशात पाठवून. पण कोंडाजीच्या डोक्यातला काही प्रश्नच आहे ना. त्यांनी परत महाराजांना विचारलं, महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला? महाराजांनी सांगितलं, कोंडाजी आता हे सुजलेले 200 अरब त्यांच्या देशात जातील, त्यांच्या प्रांतात पोचतील, त्यांच्या गावी येतील, त्यांच्या स्वतःच्या घरापुढे उभा राहतील, घराचं दार ठोठावतील, त्यांच्या बायका दार उघडतील, दारात यांना पाहतील आणि म्हणतील, आमचे हे घरात नाही, नंतर या. कोंडाजी यांच्या बायका यांना ओळखायच्या नाहीत. आणि उद्या चुकून जर कुणी तिरक्या नजरेनं महाराष्ट्राकडे निघाला, पहिला हा आडवा जाईल. कुठे निघाला? महाराष्ट्र नको जाऊ, महाराष्ट्रात नको जाऊ, आमची काय हालत केली नको नको महाराष्ट्रात. डाब नाही परत माझ्या महाराष्ट्राकडे तिरक्या नजरेनं कुणी बघायची. काय विलक्षण दरारा निर्माण करून ठेवला महाराजांनी. आणि तोही दर्यावर. जेम्स डग्लस 1885 ला इकडे आला त्यावेळी अराउंड द बॉम्बे नावाच्या त्याच्या ग्रंथात असं लिहितो की नशीब हा शिवाजी राजा जमिनीवर जन्माला आला. हा शिवाजी राजा जर पाण्यावर जन्माला आला असता ना तर 150 वर्ष राज्य करणं लांब राहिलं. इंग्रजांना हिंदुस्थानचा नीट चेहरा सुद्धा बघता आला नसता.
इंग्रज लिहितोय, जेम्स डग्लस लिहितोय. इंग्रजांचा धोका सगळ्यात आधी ओळखला ना तो शिवाजी महाराज. हे साधे साहुकार नव्हे, ती घेतले स्थळ सोडतील ना भूमी स्थळाची यांना माया फार, हे आताच उकडले पाहिजेत महाराज लिहित आहेत. खांदेरीला युद्ध झालं दर्यात आणि मराठ्यांच्या आरमाराने या मराठे इंग्रज आरमाराचा पराभव झाला. कॅप्टन हेनरी थॉर्क आणि 4 सागरी महायोद्धे यांची मराठ्यांनी खुलेआम कत्तल केली. व्हिक्टोरिया आणि रिवेंज ही 2 जहाज मराठ्यांच्या ताब्यात आली. हा हेनरी थॉर्क इंग्लंडला काय लिहितोय माहिती आहे? हा हेनरी थॉर्क लिहितोय जगात नावाजलेलं आपलं इंग्रजांचं आरमार, पण त्या शिवाजी राजांच्या आरमारापुढे अगदी कुचकामी ठरलं. जोपर्यंत या शिवाजी राजांसारखी जहाज आपण तयार करू शकत नाही ना, तोपर्यंत दर्यावर या शिवाजी राजाला पराभूत करणं कठीण आहे. जेम्स डग्लस अराउंड द बॉम्बे ग्रंथात हेनरी थॉर्कचं हे सगळं लिहितोय. ते क्षेत्रच नाही आतापर्यंत आपलं, दर्या समुद्र नौका जहाज नाही, पण महाराजांनी ते आपलं नाहीच आहे म्हणून असं नाही दुर्लक्ष केलं. हल्ली ती आमच्याकडे अडचण झाली हो सगळे. एखाद्या मुलाला विचारलं बरं सध्या काय, नाही बघूया चाललंय पप्पांच्या जागी. टार्गेटच ठरलंय आमचं, पप्पा रिटायर झाले की पप्पांच्या जागी सुरक्षित आयुष्य. वेगळी वाट नाही चोखाड, नव्या वाटाचं निर्माण नाही करत आम्ही. महाराजांचं वैशिष्ट्य काय, सगळं नवनिर्माण करून ठेवलं. हिंदुस्थानातल्या एकाही राजानं दर्याकडे लक्ष दिलं नव्हतं, न स्वतःचं आरमार उभारलं होतं. शेतकरी देश का पारतंत्र्यात गेला, दर्यावर दुर्लक्ष. महाराजांनी पहिलं ते केलं. यशस्वी व्हायचं ना तुम्हाला, नव्या वाटा चोखाळा जिकडे कुणीच आतापर्यंत बघितलं नाही, जिकडे कुणीच गेलं नाही. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. महाराजांकडे काय होतं, साधनं होती, संपत्ती होती, पैसा होता नाही, शून्यातनच विश्व उभारलं ना महाराजांनी. आमची अडचण, एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात घेऊन सोडावा आणि मग म्हणावं आता तरी लढ, तरी पट्ट्याने मारतो. आणि लढ की तो लढो कसा, एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एकी जाईल. हार्मोनियम पडून तरी जा, पडून तरी कसा, घोड्यावर बसलोय दिसत नाही का? काय परिस्थिती अवघड आहे. बरं एखाद्याला काय विचारावं होतं, बरं काय झालं असं, आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप, मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल कसं करावं हे शिवरायांकडनं शिकावं. काय होतं महाराजांना, पण नव शोध घेत गेलेत महाराज, नवीन सतत नवीन सतत नवीन. सुरतेवर छापा मारला महाराजांनी इंग्रजांच्या वखारीवर. आता छापाच आहे तो, लूटच करायची आहे. मग काय शोधलं पाहिजे, सोनं नाणं पैसा अडका. पण महाराजांची नजर फिरफिरत होती वेगळंच काहीतरी शोधत. हे इंग्रज सुधारलेले पुढारलेले विज्ञानवादी काहीतरी वेगळं असेल आणि त्या फिरफिरत्या नजरेला कसलं तरी यंत्र सापडलं आणि महाराजांनी ते यंत्र उचललं, इंग्रजांच्या वखारीतनं उचलून आपल्याकडे आणलं. आता यंत्र उचलून आणलं खरं, पण ते यंत्र कशाचं आहे तेच महाराजांना कळेल. जिज्ञासा किती आहे बघा. ज्या इंग्रजांच्या वखारीतनं ते यंत्र उचलून आणलं, महाराजांनी त्याच इंग्रजांना पत्र पाठवलं. ते परवा आम्ही छापा मारला होता, आणलं यंत्र तुमचं, पण ते कशाच आहे ते सांगता का? जिज्ञासा. शत्रूला विचारायला सुद्धा त्यांनी मागं पुढे नाही बघितलं, त्यांचंच उचलून आणलं, त्यांनाच कसं विचारायचं. बिंदो आणलंय उचलून, पण काय 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 कशाचं यंत्र आहे नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी शोध घेतला आणि महाराजांच्या लक्षात आलं, अरे छापाई करायचं यंत्र आहे, उत्तम उत्तम उत्तम, ग्रंथ छापता येईल, ज्ञान प्रवाहित करता येईल, उत्तम उत्तम, हे यंत्र चालू झालं पाहिजे. महाराजांनी परत इंग्रजांना पत्र पाठवलं. ते यंत्र चालवणारा कोणी माणूस पाठवता का? कशाला पाठवता येईल इंग्रज नाही. जेवढा काळ महाराज सुरत मध्ये होते त्यांनी ते यंत्र चालू करायचा प्रयत्न केला.
नाही झालं. शेवटी सुरतवरनं निघताना त्यांनी सुरतच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला ते यंत्र दिलं आणि सांगितलं हे यंत्र सुरू करा, छपाईखाना सुरू करा. महाराज पुढे निघून आले. भीमजी पारेखनं महाराजांनी दिलेलं ते छपाई यंत्र सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरत मध्ये चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. भारतीय छपाई कलेचे उद्गाते म्हणून आम्हाला महाराजांकडे बघावं लागतं. हे सतत नवं शोधत झालं, सतत नवं निर्माण करत झालं. यश कधी मिळतं? गर्दी जिकडे जाते तिकडे गेला की तुम्ही गर्दीतले एक होता. अशी वाट निर्माण करा की गर्दी तुमच्या पाठीमागे गोळा झाली पाहिजे. त्याला इतिहास घडवणं म्हणतात. महाराजांनी ते केलंय. सगळ्यात महत्वाचं 10 वर्ष रणांगणावरची, बाकी युद्ध, स्वराज्य निर्माण, केवढं वेळ आहे कुठं महाराजांना. पण तरी या एवढ्याशा म्हणजे 1630 ला जन्म, 1646 ला स्वराज्याचा आरंभ आणि 1680 ला महाराजांचं निधन. स्वराज्याचं आयुष्य जर गोळा केलं तर भरतं फक्त 35 वर्ष. पण या 35 वर्षाच्या धामधुमीच्या काळात सुद्धा या राजांनी ग्रंथ किती लिहून घेतलेत. बुलढाणा जिल्ह्यात त्या सिंदखेड राजाचा संकर्षण सकळकळे नावाचा विद्वान पंडित महाराजांकडे होता. महाराजांनी त्याला सांगितलं गनिमी काव्याच्या युद्धतंत्रावर ग्रंथ लिहून घेतलाय. अवकाश ग्रहशास्त्र काल गणनेवर बाळकृष्ण ज्योतिषी संगमेश्वरकर त्यांच्याकडून त्यांनी ग्रंथ लिहून घेतलाय. कालगणनेवर अमात्य बोलू करूची राज व्यवहार कोश रघुनाथ पंडितांकडनं त्यांनी राज व्यवहार कोश लिहून घेतलाय. गागा भट्ट आले राज्याभिषेकाला. महाराज सांगतायत ग्रंथ लिहा. गागा भट्टाची आपल्या ज्ञानाचा फायदा आमच्या महाराष्ट्राला होऊ द्या. आद्य शंकराचार्य मंडन मिश्र कुमारिल भट्ट यांचा अद्वैतावर जो वाद विवाद झालाय ना, गागा भट्टाची ग्रंथ रूपाने लिहा. आणि गागा भट्टांनी महाराजांच्या सांगण्यावरनं हा अद्वैतवादाचा ग्रंथ लिहिला. शिवाय अर्कोदय नाव त्याचं. समय नाही, राज्याभिषेक प्रयोग. धोंडीराज व्यासांकडनं हे ग्रंथ लिहून घेतला महाराजांनी. म्हणजे सगळ्या या प्रचंड धामधुमीमध्ये महाराजांनी महाराष्ट्राचं सांस्कृतिक आणि साहित्यिक अंग बळकट करत याच्यासाठी प्रयत्न केला. हे सगळं महाराजांच्या काळात. पण 1700 ते 1800 या 100 वर्षात महाराष्ट्रात किती ग्रंथ निर्मिती झाली? 35 वर्षाच्या धामधुमीच्या काळात महाराज एवढी ग्रंथ निर्मिती करून घेत आहेत. पण पुढच्या 100-150 वर्षात किती ग्रंथ निर्माण झाले महाराष्ट्रात? एकही नाही, एकही नाही. या राजाला जाणता राजा का म्हणतो? ग्रंथ निर्माण करणे याला काय होतं तर महाराष्ट्राला राज्यकारभार जितका महत्वाचा आहे, लष्कर जेवढं महत्वाचं आहे, तेवढीच ग्रंथ संपदा सुद्धा महत्वाची आहे. हा विचार हा राजा करतोय. हे वैशिष्ट्य आहे. मराठी भाषा, आता आम्ही राजभाषा अधिनियम 1961 आणि राजभाषा नियम 1971, मराठी भाषा कारभाराची 350 वर्षापूर्वी केलंय. राजव्यवहार कोश, रयतेच्या भाषेतच रयतेचा कारभार चालला पाहिजे. केवढी दूरदृष्टी. हे सगळं इतकं अफाट करून ठेवलंय राजा. म्हणजे आम्ही विज्ञान युगात राहतो, प्रचंड काही पण नाही. आमच्या द्राक्षांवर रोग पडला तर फवारायला येणारे औषधं परदेशातूनच घेतात. आमच्यातले किती संशोधक उभा राहिले. आमचा बऱ्यापैकी खर्च ही परदेशी रासायनिक औषधं मागवण्यातच खर्च होतो. किती विद्यार्थ्यांनी ठरवलं आपल्या भागात द्राक्षाच्या बागा प्रचंड आहेत आणि रासायनिक औषधं जी त्याच्यावर रोग बी पडल्यावर तयार करते आम्हाला परदेशातनच. आणि त्याच्यासाठी तेवढा खर्च कमी झाला तर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च किती कमी होईल. किती संशोधक उभा राहिले. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न प्रचंड आहे. 1.5 डिग्री सेल्सिअसने या सृष्टीचं टेम्परेचर वाढलं तर अवकाळी चालू झाली, सुनामी चालू झाली, वादळ यायला सुरू झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न वाढले. पीक गेलं का? अति पाऊस पडला. पीक गेलं का? पाऊसच पडला नाही. अशी किती शेतकऱ्यांची पोरं उभा राहिली. मी असं वाण तयार करेन की जे जास्त पाऊस पडला तरीही टिकेल आणि जे दुष्काळ पडला तरीही जगेल. मला निसर्गात बदल करता येत नाही, मी निसर्गाला बदलू शकत नाही ना, पण मी वाण तयार करू शकतो. 86-032 पेक्षा 10,001 ऊसाचं उत्पादन जास्त देतं. काढलंच ना वाण शोधून ऊसाचं. द्राक्षाचं वाण नाही शोधता येत असं, सोयाबीनचं नाही वाण शोधता येत असं. किती वळाले. शिवाजी महाराजांनी हे सांगितलं, नवं शोधा, नवं निर्माण करा.
निर्माण करून राज्य उभा केलंय, म्हणून महाराजांना मी जाणते राजे म्हणतो. रुळलेल्या वाटेवर नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, काय करायचं आहे. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव. काय एवढा प्रचंड मोठा इतिहास घडला, हे साधं नाही, जगाच्या इतिहासात पहिल्यांदा घडलेली क्रांती आहे. फक्त 35 वर्षात 750 वर्षाचं स्वातंत्र्य हटवलं आणि याच 35 वर्षात स्वतःच सार्वभौम राज्य निर्माण केलं. हे कुठंच घडलं नाही एवढ्या कमीत कमी वेळेत. 750 वर्षाचं स्वातंत्र्य हटवलं. 150 वर्ष इंग्रजांचं राज्य आम्हाला घालवायला 150 वर्ष लागली. 750 वर्षाचं स्वातंत्र्य महाराजांनी फक्त 35 वर्षात घालवलंच, पण स्वतःचं राज्यही उभा केलं. कशाच्या बळावर? नियोजन, फक्त नियोजन. महाराजांच्या आयुष्यात एकही प्रसंग नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एखादी एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं, बाकी प्रत्येक गोष्टीचं नियोजन आहे. नियोजन कधी जमतं? अभ्यास असेल तर. नियोजन करायचं आहे, कशाचं नियोजन करायचं आहे त्याचा अभ्यास तर पाहिजे, तर नियोजन करता येईल. अफजल खानाला मारायचं आहे, ठीक आहे, बघू, भेटला की दाखवतो. असं बोलून चालणार आहे? अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना 2 मिनिटं लागली, फक्त 2 मिनिटं. पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. आईन्स्टाईन असं लिहितो की जर मला 1 तासाचं काम करायला सांगितलं तर त्या तासातली 50 मिनिटं मी त्या कामाचं नियोजन करण्यात खर्च करीन आणि 50 मिनिटाच्या नियोजनाच्या बळावर ते तासाभराचं काम मी 10 मिनिटातच उरकेन. काम नाही जास्त करायचं, नियोजन इतकं परफेक्ट करा, उत्तम करा की कामाला वेळच नाही लागला पाहिजे. नियोजन करता कधी येतं? अभ्यास. महाराजांनी अफजल खानाचा बारीक अभ्यास केला. तो काय खातो, त्याला काय आवडतो, तो काय घालतो, त्याचा कुणावर जीव आहे, त्याचा कुणावर राग आहे, बारीक सारीक. हे सहज नाही शक्य झालं. अभ्यास खूप महत्वाचा आहे. ज्यात उतरायचं आहे ना, पहिला अभ्यास करा त्याचा. हल्ली आमच्या अपयशाची कारण दुसरी काही नाही. काय काय पोरं ते नाही नाही माझ्या नशिबातच नाही. यार तुझ्या हाय नशिबात, अभ्यास काही पडतो काय बाय, मला गणितच कळत नाही. 4 पोरं होती एका गावात, म्हणले काय नोकऱ्या बिकऱ्या काय नाही, स्वतःचा व्यवसाय चालू करू. म्हणजे 4 मिळून करू. म्हणजे चालतंय. मग विचार केला, म्हणजे आपलं गाव स्टँड पासून आत आहे, 1.5-2 किलोमीटर चालायला लागते स्टँड पासून. मग एक काम करू, 4 मिळून रिक्षा घेऊ. म्हटलं स्टँड इष्टीतनं माणूस उतरलं की रिक्षात आपलं गावात रोजचा धंदा चांगला होईल. मग 4 मिळून रिक्षा घेतली. रिक्षा स्टँडवर उभा. आता रिक्षा स्टँडवर उभा केली की त्या 4 3 मागं बसायची आणि 4 पुढे बसायचा. एसटीतनं माणसं उतरली की रिक्षा जवळ यायची, रिक्षात वाकून बघायची, रिक्षा फुल निघाली चालत. महिना झाला गिरायकच येईल. मग ह्या 4 विचार केला काय या धंद्याला दिवस नाही चांगले, बंद केला. म्हणजे आता काय करूया, म्हणजे लोकांनी आता घेतल्यात गाड्या, पण पंक्चर झाली तर अडचण आहे, दुकानच नाही पंक्चर काढायचं. मग 4 मिळून परत पंक्चरचं दुकान काढलं. दुकान उघडून 3 महिने झालं, एकही गिरायक नाही आलं पंक्चर काढायला. आणि मग म्हटलं असं का होतंय, गिरायक का नाही. त्यांनी पंक्चरचं दुकान 3ऱ्या मजल्यावर काढलं. कसा व्यवसाय चालला? करायचा ना व्यवसाय, अभ्यास करा ना पूर्ण. प्रत्येक गोष्टीचा खोलवर जाऊन अभ्यास, मग यश मिळतच हो. सहज आहे. आणि आमची पोरं सहज उत्तर पण देतात. पेपर झाला की काय रे कसं काय गेला पेपर? अवघड होता, जर अभ्यास केला असता तर सोपा झाला असता.
कळतं ना अभ्यास गरजेचा आहे, आपणच उत्तर देतो. म्हणजे कमी कोण पडतो? आपण. आपला अभ्यास कमी पडतो. महाराज यशस्वी का झाले? अभ्यास, खूप अभ्यास, प्रचंड अभ्यास. औरंगजेबाला स्वतःबद्दल जेवढं माहिती नव्हतं ना तेवढं महाराजांना औरंगजेबाबद्दल माहिती होतं. काय विजय मिळवता येतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात 40,000 फौजनिशी अफजल खान निघालाय. महाराज प्रतापगडावर आले, अफजल खान येतोय म्हटल्यावर 40,000ची फौज. बघता बघता वाईच्या पसरणीच्या घाटात अफजल खान 40,000 फौजनिशी पसरला आणि प्रतापगडावर पोहोचलेल्या महाराजांनी लगेच आपल्या सोबत्यांना सांगितलं, खान 40,000 फौजनिशी आलाय, आपली फौज गोळा करा. माणसं कामाला लागली, माणसं गोळा झाली. महाराजांनी तानाजीला विचारलं, तान्हा किती झाले? तानाजी म्हणला, राजा 7,500. 7,500? खानाचे 40,000 आहेत, आपले एवढेच. अरे पण त्याचे 40,000 आहेत. राजा होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणण्यात, गुराबागची पण सोडली नाही. ह्याच्यापेक्षा आपले वाढू शकत नाहीत, आपले 7,500च. आता खानाचे 40,000, महाराजांचे 7,500. काय म्हणावं महाराजांनी? डिपॉझिट पण राहणार नाही. मग काय माघार, अर्ज भरायच्या आधीच बाहेर. काय केलं महाराजांनी? लढायलाच नको, माघार घेऊया. निराश झाले, खचले का महाराज असं म्हणले की खानाच्या तावडीत जाऊन मरायचं त्यापेक्षा आधीच आत्महत्या करून घेऊ. काय केलं? संकट बघून रडणारी माणसं यशस्वी होत नाहीत, संकटाला भिडणारीच माणसं यशस्वी होतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खानाचे 40,000, आपले 7,500. आता महाराजांनी परत विचारलं, बघा ना वाढतायत काय? नाही महाराज, ह्याच्यापेक्षा आपले वाढू शकत नाही. वाढू शकत नाही तर ठीक आहे, आपले वाढवता येत नाहीत ना, मग खानाचे कमी करा. काय पर्याय काढला महाराजांनी? आपले वाढवता येत नाहीत ना, ठीक आहे, खानाचे कमी करा. चांगला पर्याय आहे ना. आमची अडचण काय माहिती का? आम्ही पर्याय शोधत नाही. आम्ही एकाच दारावर इतक्या धडका मारत बसतो, एक तर दार तरी तुटतं नाही तर डोकं तरी फुटतो, पण कधी दरवाजा सोडत नाही. तोपर्यंत दुसरी 10 जण पुढे निघून जाते. म्हणे का तू त्याच दारावर धडका मारत होता, तर शेजारी 10 जण उभली होती. मी बघितलीच नाही. पर्याय शोधा ना. आमची सगळ्यात मोठी अडचण काय माहितीये का? आम्ही पर्यायच शोधत नाही. आमचं आपलं ठरलं नाही. पप्पानी केली 20 एकर, आता बघतो लागली नोकरी तर नाही तर हायच आपलं द्राक्ष बागायत. टार्गेटच ठरलंय आमचं, पर्याय शोधायचं नाही. महाराजांनी नवीन नवीन पर्याय शोधले. खानाचे 40,000, आपले 7,500, आपला वाढवता येत नाही, ठीक आहे, त्याचे कमी करा. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, राजा पुढे 2 आरोपी आले. राजाने आरोप ऐकले, शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. आता जशी फाशीची शिक्षा ऐकली, एक आरोपी जागेवर चक्कर येऊन बेशुद्ध झाला. दुसरा कैदी मात्र आईन्स्टाईन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला शुद्धीवर आला तरी हा आईन्स्टाईनच. मग पहिल्याला विचारला, तू काय शिक्षा ऐकली नाही का? फाशीची शिक्षा झाली आपल्याला. तसं म्हणला, हो ऐकली की. अरे मग तुला भीती नाही वाटत? अरे मरणार आहे आपण. तसा तो कैदी म्हटला, ते जाऊ दे रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली. मला ते फाशीचं काय नाही रे, माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची काळजी लागली. त्यांची ही चर्चा राजा नाही. राजा म्हणला, काय 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 म्हटलं? उडणारा घोडा? घोडा कधी उडतो का? तर काय सांगतो? तसं तो कैदी म्हटला, महाराज मरणारा माणूस खोटा नाही बोलत. अहो फाशीची शिक्षा झाली, मला कशाला खोटं सांगेल? अहो गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी तुम्ही मला फाशीची शिक्षा दिली. महाराज मला फक्त 1 वर्ष द्या, माझ्या घोड्याचं राहू द्या बाजूला. या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. राजा म्हटला, नाही जमलं तर? महाराज फाशी दिलीच मला. आता राजाला प्रश्न पडला, म्हटलं असेल तसं मरणारच आहे, पण दिलंच ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे.
राजा म्हणला ठीक आहे, दिलं वर्ष तुला, दिलं वर्ष. त्याला मिळालं ना 1 वर्ष, म्हणजे पहिला कैदी परत विचारतो, घोडा खरंच उडतो? घोडा उडतोय कधी? आणि मग राजाला कसं सांगितलं, हे बघ तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोय. तसा तो कैदी म्हटला, हे बघ मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब अरे 1 वर्ष आहे माझ्याकडं, त्या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे मला फाशी देणारा राजाच म्हणू शकतो. आणि नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा बनू शकतो. आणि तोही नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो. काही होईल ना, वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हार कशाला मानू, मी आता माघार कशाला घेऊ, मी आता परत कशाला फिरू. मी लढत राहील, झगडत राहील. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी पुढे जात राहील. ही जी जिगर आहे ना पुढे जायची, ती विजयी करते तुम्हाला. झेपावता येत नसेल ठीक आहे, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही ठीक आहे, पळत जा. पळता येत नाही ठीक आहे, चालत जा. चालता येत नाही ठीक आहे, रांगत जा. रांगता येत नाही ठीक आहे, सरपटत जा. सरपटता येत नाही ठीक आहे, घसरत जा. पण जा. जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचत नाहीस ना तोपर्यंत पुढे जात राहा. यश कुणाला मिळतं? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या स्पर्धकाला विचारलं तुमच्या यशाचं रहस्य, तो म्हणला मी थांबलो नाही. संपला विषय. यशाचं रहस्यच काय आहे? मी थांबलो नाही. थांबला तो संपला. एका तत्वज्ञाला एकाने विचारलं हे जग कधी संपेल? तत्वज्ञ म्हणला ज्या दिवशी एखादी मुंगी आराम करताना तुम्हाला दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंत जवळ आलाय. कधी बघितली मुंगी आराम करत बसली? रांगेनं निघालेले असतात का म्हणतात तुझा बाबा या मी थांबतो आता कोचवर. बघितली कधी? सातत्यानं काम चालू असतं, अखंडपणे 4 महिन्याच्या पावसाळ्याची पेरणी 8 महिने करत राहतात त्या अखंडपणे. केवढासा जीव आहे तुम्हाला माहितीये? मुंग्यांना दिसत नाही, आंधळ्या असतात मुंग्या. त्यांना डोळे दिसतात आपल्याला, पण हे डोळे दाखवण्यासाठी ह्या डोळ्यांनी त्यांना दिसत नाही. मुंग्या आंधळ्या असतात. राणी माशी पुढे चालते, राणी मुंगी पुढे चालते. फेरोसिन नावाचं रसायन ती जमिनीवर सोडत जाते, त्याच्या वासानं बाकीच्या मुंग्या मागं येतात. आपल्याला प्रश्न पडतो एकाच रेषेत मुंग्या का चालतात? त्या राणी मुंगीनं सोडलेल्या फेरोसिन नावाच्या रसायनाच्या वासावर त्या एका रांगेत जातात. त्यांना दिसतच नाही, आंधळ्या आहेत त्या. पण आंधळ्या असून सुद्धा काम नाही बंद करत, त्या थांबवत नाहीत अजिबात. एवढीशी मुंगी आहे. मुंगीचं आयुष्य किती आहे माहितीये का? पाय पडला तरी मरून जातात. आपल्याला बोलणं सोपं आहे, पण मुंगीच्या एका प्रजातीचं वय 30 वर्ष आहे. 30 वर्ष जगते मुंगी. का? अखंडपणे काम करते म्हणून. आराम करणारी माणसं लवकर जातात, काम करणारी टिकतात. ही वस्तुस्थिती आहे, हे लक्षात घ्या. माणसं कामानं नाही, माणसं तानानं मारतात. संकट यायच्या आधीच हारवा. संकटानं मरत नाहीत माणसं. संकट येता 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 या भीतीनं तो इतका डांबरून जातो, संकट त्याला मारतच नाही, ती भीतीच त्याला मारून टाकते. अफजल खानाचं एवढं प्रचंड मोठं संकट आहे, पण कुठेही महाराज विचलित नाहीत, अजिबात नाही. महाराजांच्या यशाचं रहस्य काय? 50 वर्षात समोर आलेला प्रत्येक प्रसंग मृत्यूचा आहे. अफजल खान मृत्यू आहे. अवघ्या 100 मावळ्यांना सोबत देऊन 1.25 लाखाच्या घराण्यात असलेल्या लाल महालाच्या शाहिस्ता खानावर जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक केला. तर फसला असता तर मृत्यूच. 1.25 लाख फौजेच्या घराण्यात असं एकट्याने झालं, सोपं नाही. मृत्यू. औरंगजेब मारायलाच टाकलं आपल्याला, पण तरी इथून त्या औरंगजेबाच्या आग्र्यात जाणं, वर्ष 1.25 वर्ष त्याच्या कैदेत, तरीही विश्वासाच्या बळावर त्याच्या हातावर तुरी घेऊन परत येणं सोपं नाही. प्रत्येक प्रसंग मृत्यूचा आहे, प्रत्येक प्रसंग. कुरुक्षेत्रावर अर्जुन सुद्धा गोंधळला, विचलित झाला. द्रोणाचार्य, कृपाचार्य, दुर्योधन, दुःशासन, अरे माझी माणसं त्यांच्याशी लढू, भावविवश झाला.
भगवान श्रीकृष्णाला म्हणाला लढूच नाही शकत नाही, जिंकणे आधी नव्हे लढणे आधीच हारला. अर्जुनासारखा महायोद्धा सुद्धा विचलित भाग्यवत झाला, पण 50 वर्षाच्या कालखंडामध्ये मृत्यू प्रसंग येऊन सुद्धा शिवाजी महाराज मात्र तुम्हाला कुठेही विचलित होताना दिसत नाहीत, गोंधळलेले दिसत नाहीत, थांबावलेले दिसत नाहीत, अजिबात नाही. महासाहेब जिजाऊने अलौकिक गुण दिलाय त्याला. कसलंही संकट असू द्या, स्थिर बुद्धी राहा, स्थिर बुद्धी, थांब, संयम न सोडणं, भावनांचा गोंधळ होऊ न देणं, स्वतःच्या भावनांवर विलक्षण नियंत्रण आहे महाराजांचं, विलक्षण. अडचण काय होते माहितीये, एखादा रागाच्या भरात एखाद्याचा खून करून टाकतो, खून झाल्यावर कळतं चूक झाली नाही का, त्या प्रसंगात त्यावेळी भावनेवर ताबा नाही राहत त्याचा. एखादा इतका खचून जातो की भावनेच्या भरात गळपास लावून मरून गेला, भावनेवर ताबा नाही राहत. ह्या जगातले सगळे प्रश्न जे निर्माण झालेत ना, ते फक्त भावनांवर ताबा न राहिल्यामुळं. आणि महाराजांकडे अलौकिक कुठला गुण आहे, भावनांवर विलक्षण नियंत्रण, भावनांचं नियोजन करायला जमलंय महाराजांना. मासाहेबांनी ते शिकवलंय. आमच्या पोरांना मी अभ्यासाचं नियोजन करायला शिकवतो, आमच्या पोरांना मी आर्थिक नियोजन कसं करावं ते शिकवतो, पण ज्या दिवशी आम्ही आमच्या पोरांना भावनिक नियोजन कसं करावं हे शिकवू, त्या दिवशी या देशात एकही आत्महत्या होणार नाही, ना एकही हत्या घडणार. हे सगळ्यात महत्त्व अभ्यासक्रमात यायला, हा विलक्षण गुण आहे स्थिर वृत्तीचा, विलक्षण. महाराजांकडे तो आहे अफाट ताकदीचा. प्रतापगडाच्या माचीवर शमाना उभारला, महाराजाने अफजल खानाची भेट तिथंच झाली. 40,000 घेऊन आलेला अफजल खान शमानात महाराजांना भेटला त्यावेळी किती बरोबर होते त्याच्यात, फक्त 4. 40,000 आणलेले, भेटला त्यावेळी किती, फक्त 4. आपले वाढवता येत नाहीत ना, त्याचे कमी करा. 40,000चे 4 करून ठेवले महाराजांनी. कधी विजय मिळतो, भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात. हे घडतं ना तेव्हा घडत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 2:30 वाजता महाराजांनी खानाचा कोतळा बाहेर काढणारच होते. कशाच्या बळावर यश मिळालं, विलक्षण आत्मविश्वास स्वतःवर, विलक्षण. महाराज असं नाही म्हटले बघतो जमलं तर करतो प्रयत्न, आलिया बहुवासी अजिबात ठामपणा, मारणारच, खान मारणारच. यश मिळतं कसं, मोहम्मद अली नावाचा कुस्ती योद्धा होता, कुस्तीला उभा राहिला की पहिलं वाक्य बोलायचा, मी सर्वश्रेष्ठ आहे, बस. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.